कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठे राहिला हा? मला इथे कोणी पाहिलं तर परत प्रॉब्लेम व्हायचा। हॅलो, हे काय आहे? नक्की कशासाठी बोलवलंयस तू मला? एक मिनिट, काय चाललंय? तू कुठे चाललायस? अरे तू हसतो कायस? तू वेडा आहेस का? आणि काय आणलंयस? सांगतो, सगळं सांगतो। तू अगोदर जरा शांत होशील का? गुरुजी, पूजेची सगळी तयारी झाली? हो झाली, फक्त यांची आणि तुमची रास सांगा। माझी तूळ आणि ह्यांची मिथून। बरं बरं। चंदन, काय चाललंय? तू सांगतोयस की मी जाऊ इथून? ऐक ऐक ऐक, आजचा दिवस तू नेहमी लक्षात ठेवशील, कारण हा आपल्या दोघांसाठी खूप मेमोरेबल असणार आहे। मला नाही कळत आहे, मला प्लीज क्लिअरली सांग। जस्ट वेट अँड वॉच। चंदन, चंदन, नेमकं काय चाललंय याच्या डोक्यात? अहो, ज्यूस घेता थोडासा, बरं वाटेल ना, घ्या। नका चिडचिड करू एवढी, काही होणार नाही आपल्याला। आणि मला ज्यूस? मी घरी आलेला पाहुणा आहे तुमचा, हा असा पाहुणचार असतो का? कसला पाहुणार आहे? हा? याचे पाहुणे आहेत का हे? न सांगता घरात घुसता? तुम्ही मला फसवायला आलेत ना? ए बघा, माझ्या हे काय आहे बघा, हे सोडणार नाही, लक्षात ठेव। माझ्या ओरडू नका। हा. नाही, मला माहितीये मी साधा हवालदार आहे ना, म्हणून तुम्ही माझ्यावर आवाज चढवता। मग आमच्या सरांना येऊ द्या, तुमची कंप्लेंट करतो आणि ऍक्शनच घ्यायला सांगतो। एका खऱ्या आणि प्रामाणिक पोलिसाशी कसं बोलायचं कळत नाही तुम्हाला? ए हवालदार काय हवालदार? आणि मला पाहिजे तसं बोलत मी, लक्षात ठेव। तुझ्यासारखे 100 हवालदाराचे खिशात घेऊन फिरतो मी। बस बस, हा बस, संपला विषय। मी खूप सहन केलंय। मी ना आता तुम्हाला अटक करतो, टायर मध्ये घालतो आणि फटकेच देतो। सर, काय ए, चालू बघा, आहे? सर, हॅलो, बोला. सर, हे बघा. नको नको नको, कसं बोलतात माझ्याशी? चूक झाली, मी सॉरी म्हणते त्यांच्या वतीने, मग तर झालं। ज्यूस हवा ना तुम्हाला? मी आणून देते लगेच। खरं सांगू का काकू? ए काकू काय? मॅडम मॅडम। मॅडम, खरं सांगू का मॅडम? तुम्ही असं प्रेमाने बोलताय ना, ते त्यांना शिकवा जरा। तुम्ही आला, मी काय बोललो? मी ऐकलं ना लगेच का? तर तुम्ही प्रेमाने बोललात, ते ओरडताय। एकतर सरकारची सेवा करायची सोडून हे मेवा खातायत। कसला मेवा खातो? हा? मॅडम, काय मेवा खातो? हा? अरे काय मला तू गल्लीतला काय चिल्लर नेता समजत काय हे लोक? अरे कोण आहे मी? चौगुले नाव आहे मला, लक्षात ठेवा। हा? अरे माझ्या बापाची हिंमत नाही झाली आतापर्यंत घरात घुसायची, तुम्ही घरात घुसले? लक्षात ठेवा, सोडणार नाही मी एकेकाला। सर, सर, हे बघा। मला बोलवायचं ते। हा, त्याला किचन मध्ये घेऊन जा आणि ज्यूस पाच, ज्यूस। आणि तिकडच गुंतून ठेव, इकडं काय करायचं ते मी बघतो। चक्का मला ज्यूस हवाय ना? मँगो ज्यूस? मँगो ज्यूस।
किचन मध्ये येत आहे, मी देते तुम्हाला. चला मी नाही, मला इथून हलता येणार नाही. आमचे सर ओरडतील मला. इथे आणून द्या. पण तो तुमच्या ड्युटीचाच भाग आहे ना, म्हणजे किचन मध्ये चेक करायचं असेल, ते डब्यांमध्ये काही ठेवलंय का वगैरे ते सगळं ते. अरे हा मॅडम, कुठे आलात तुम्ही? तुम्ही आमच्या डिपार्टमेंट मध्ये हव्या होतात. शब्द टाकू नको, ते सगळं नंतर बघू आपण. ज्यूस हवाय ना? हा, डब्बे चेक करायचे. चला चला. हालू नका इथून, नाहीतर अरे यार, हे कुठे ठेवलेत कागदपत्र? अरे यात वस्तीवाल्यातल्या लोकांची फाईलच नाहीये. अरे आता कुठे शोधायचं, काय करायचं? अरे भाई, त्या माणसाने दुसरीकडे लपून ठेवले असतील पेपर आणि आपण इथे मूर्खासारखे शोधत असू तर किती मोठा पचका होईल यार आपला. अरे यार, शोधावं तर लागणारच ना. आणि शिवाला पण मिळाले नसतील कदाचित, नाहीतर तिचा कॉल आला असता. आपण तिला कॉल करायचा. हे थांब, ते बघ. काढ काढ काढ. अरे भाई, लॉक आहे. लॉक आहे? हा. थांब. आणि शपथ, लय हुशार आहेस रे तू. जन्मापासून. पण भाई, मी पिक्चर मध्ये बघितले, हे राजकारणी लोक ना कुठे पण लपून ठेवतात पेपर. जर आपल्याला सुटकेस मध्ये नाही सापडले तर काय करायचं आपण? अरे बाबा, तुझा भाई आहे ना. अरे मी रे, तू कशाला टेन्शन घेतो? तू खोल, तू खोल. मी काय बोलतो, यात पेपर नसले तर त्या चौगुलेला कळेल रे आपण खोटं बोलतो. आणि चौगुले आपल्याला सोडणार नाही भाई. तो डेंजर माणूस आहे, तिथून जिवंत नाही पाठवणार आपल्याला. त्यात शिवा पण वरती गेले पेपर शोधायला. तिने पण आपल्याला अजून इशारा नाही दिलाय. अरे बाबा, तू घाबरू नको रे. शिवानी पूर्ण तयारी केलेली आहे, कळलं? आज आपण इथून कागद घेऊन जायचं म्हणजे जायचं. तू शोध, तू शोध. मी आहे ना, तू शोध. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.